आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कर नूतन सृष्टि कराते हो, जीवों के उद्गम बनकर जीवन की धार बहाते हो, फिर उनको निज में सहेज कर तुम्हीं विराम लगाते हो। लेते हो विस्तार तो फिर सीमाओं में नहीं आते हो, सिमटो तो निज भक्त जनों के अंतर में बस जाते हो। लक्ष्मीकांतं नमो नमः, वीर प्रशांतं नमो नमः, राधा नागर नमो नमः, प्रेम के सागर नमो नमः, दशावतारी नमो नमः, जगोपकारी नमो नमः, हे पुरुषोत्तम नमो नमः, सच्चिदानंदं नमो नमः। माझ्या बंटूला वाचव रे देवा, माझ्या बंटूला वाचव देवा। मी तुझ्या चरणाशी आले आहे कन्हैया, माझ्या मुलाला तू वाचव, माझ्या मुलाला वाचव। वाचवणारा तर शिर्डीमध्ये बसला आहे ताई, शिर्डीमध्ये देव आहे ताई। या कलियुगात चालता बोलता देव आहे तो, ज्याला सगळे भक्त साई बाबा म्हणतात। साई बाबा? हो ताई, साई बाबा। त्यांच्या कृपादृष्टीनेच समस्त मनुष्यांची पापे नष्ट होतात। त्यांच्या केवळ स्पर्शानेच मनुष्याच्या सगळ्या जखमा, सगळे घाव भरून निघतात। त्यांच्या आशीर्वादानेच मनुष्याचा उद्धार होतो। ते आहेत साई बाबा। आणि कुणी आजारी असेल तर? जो कुणी साईबाबांच्या दर्शनासाठी द्वारकामाईच्या पायऱ्या चढतो, त्याच्या आजाराचा अंत तिथेच होतो आणि त्याला स्वास्थ्य आणि सुखाची प्राप्ती होते। मग साई बाबा माझ्या बंटूचे आजारपण ते दूर करतील का दासगणू? साईबाबांचा करुणा अवतार तर दुःखित आणि पीडितांचे दुःख दूर करण्यासाठीच झाला आहे। ताई, तुमचा बंटू नक्कीच पूर्ण बरा होईल। खरंच का दासगणू? माझा बंटू पूर्ण बरा होईल का? प्रमाण हवे आहे का? तर निश्चय करा की तुम्ही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला जाल। बस मग बघा, इथेच मालेगावमध्ये तुमच्या घरामध्येच तुमचा मुलगा बंटूला थोडा आराम मिळेल। जो साईबाबांचे नामस्मरण करतो तो होऊन जातो भयमुक्त जन्म मरणापासून। मी माझ्या बंटूसाठी शिर्डीचे दर्शन घ्यायला जरूर जाईन हा दासगणू। शिरडी में रहकर भी तेरा कण कण में वास है, कोई पास हो के दूर हो, तू सबके पास है।
हर प्राणी पर तेरी ममता है, तुझ में रब जैसी क्षमता है। तू अपने ऊपर ले लेता, तू अपने ऊपर ले लेता, जीवों पर आए दुख तमाम। साईं राम, साईं श्याम, दुख भंजन तेरो नाम। साईं राम, साईं श्याम, दुख भंजन तेरो नाम। दादा, हे मी काय ऐकतोय? बंटूची परिस्थिती तुम्हा दोघांना दिसत नाहीये का? आणि तरीही तुम्ही त्याला शिर्डीला घेऊन चाललात? भाऊजी, तुम्ही बघितलं नाही? आता तर मी फक्त शिर्डीला जायचा विचार केला तर आपल्या बंटूचा खोकला किती थांबला. हा सगळा तुमचा भ्रम आहे. अरे असा आराम थोडाच पडतो. रस्त्यात जर बिचाराची तब्येत बिघडली तर काय होईल? नाही नाही, आपल्या बंटूला काहीच होणार नाही. काही नाही होणार हे वहिनी तुम्ही बोलताय? बघताय ना बिचाराला श्वास घ्यायला किती त्रास होतोय. अरे जर त्याला दम्याचा झटका आला तर कोण वाचवेल त्याला? साईबाबा. हो, साईबाबा वाचवतील आपल्या बंटूला. मला सांगायचे तर नव्हते, पण मला आता तुम्हाला स्पष्ट सांगावं लागेल की बंटूचा आजार हा एक जीव घेणा आजार आहे. त्याला कोणी फकीर, कोणी जंतर मंतर किंवा कोणी जादूटोणा करणारा बरा नाही करू शकणार. आणि तुम्ही लोक इतक्या विश्वासाने बोलताय की साईबाबा त्याला ठीक करतील. हो भाऊजी, माझा विश्वास आहे की साईबाबा आपल्या बंटूला नक्की वाचवतील. इतका सगळा इलाज केल्यानंतर मी पण आता हाच विचार करतो आहे की आपल्या बंटूला आता औषधाची नाही तर प्रार्थनेची गरज आहे. बस बस. जय साईनाथ. जय साईनाथ. बस, तू पण घे चहा. हो, गोपाळ कुठे आहे डिक्री? ते तयार होत आहेत. घे ना. हं? काय झालं? हं? काय झालं शकू? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? तब्येत एकदम ठीक आहे डिकरा. तू बाप होणार आहेस. काय? हो, आणि आपली शकुंतला आई. खरं आहे का शकू? देव तुझी झोळी कायम आनंदाने भरू दे. यास्मिन, रतनजी, आजपासून शकुंतला घरातलं कोणतंही काम करणार नाही. पण दीदी. रतनजी, बोल. कारखान्यात वॉचमनची आई आणि बहीण आहे ना, जी कारखान्यात चहा आणि नाश्ता बनवते? हो. त्यांना घरी घेऊन या. आजपासून त्याच घरातली सगळी कामं करतील. यास्मिन, तू एकदम बरोबर विचार केला आहेस. आणि स्वयंपाक पण करतील. आपली शकुंतला कुठलंच काम करणार नाही. आता ती फक्त आराम करेल. गोपाळ, तू चहा घेऊन लगेच त्यांना इथे घेऊन ये. हो साहेब. नाही कोंडाजी, आम्ही मालकाच्या घरी स्वयंपाक बनवायला नाही जाणार. हो दादा, आम्ही नाही जाणार. तिथे गोपाल दादा आणि शकुंतला वहिनी पण असतील. आम्हाला ओळखलं तर? आणि मग? आणि दादा तुम्हीच विचार करा, जी आमच्यासाठी जेवण बनवत होती, मग आता आम्ही त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा? का नाही बनवणार? खूप प्रयत्नांनी तर आपल्या राहण्याचा आणि जेवण्याचा प्रबंध झाला आहे. मग परत दारोदार फिरणार का? अरे सुभद्रा, हे तर आपलं भाग्य आहे की रतनजींसारखा दयाळू माणूस आपल्याला भेटला. तो जे बोलतोय ते आपल्याला करायला पाहिजे आणि आपल्याला करावेच लागेल. पण दादा, शकुंतला वहिनी. हळू हळू बोला. हे नका विसरू की तुम्ही दोघी मुक्या आहात.
गोपाळ. शंकर आहे. बोला साहेब. मी ह्या दोघींना रतनजींकडे घेऊन जायला आलोय. पण ह्या दोघी तर मुक्या आहेत साहेब. परक्या लोकांसमोर पदर खाली घेत नाहीत. पण मुलासमोर तर उचलतील. मी ह्यांना माझी आई आणि बहीण समजेन. ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. दर्शन का सौभाग्य मिले सुखकारा. ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा. तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा. तुम्हें श्रद्धा नमन. बंटू बंटू. बेटा बेटा. साई बाबा, तुम्ही माझ्या बंटूला वाचवा. साई बाबा, माझ्या लेकराला वाचवा. बाबा, आमचे हे एकच मूल आहे साई बाबा. आम्ही खूप इलाज केले पण हा ठीक नाही झाला. आता आम्ही याला घेऊन आपल्याला शरण आलो आहे. याला ठीक करा साई बाबा. आमच्यावर तुम्ही दया करा. जो द्वारिका माईची एकदा पायरी चढतो त्याच्या कष्टांचा अंत होऊन जातो. साई बाबा,
माझ्या बंटूच्या दुःखाचा अंत करा साईबाबा. आमच्यावर दया करा साईबाबा, आमच्यावर दया करा. बंटूची आई, रडू नकोस. तू मालेगावहून चालत इथे आली आहेस तर त्या देवावर भरोसा ठेव. तुमचा बंटू ठीक होईल. तुम्ही सत्यच ऐकलं आहे. या द्वारका माईच्या पायऱ्या जोही चढून येतो त्याच्या दुःखांचा अंत होतो. त्याला स्वास्थ्य आणि सुखाची प्राप्ती होते. म्हाळसापती, हा बंटू मालेगावचा आहे. आम्हाला ठाऊक आहे माधवरावजी. साईनाथनी आपल्याला सांगितलं होतं मालेगाववरून वादळ येणार आहे शिर्डीमध्ये. हा बंटू कोणत्या प्रकारचे वादळ घेऊन येईल? खूप त्रास होतोय का बेटा? तू ठीक होशील बंटू, बिलकुल ठीक होशील. आई, बाबा, बघा मी नीट श्वास घेऊ शकतो. नीट श्वास घेऊ शकतो. साई बाबा, आम्ही आपले कृतज्ञ आहोत. तुम्ही खरोखरच डॉक्टरांचे डॉक्टर, वैद्यांचे वैद्य आणि भक्तांचे देव आहात. तुम्ही आमच्या मुलाला नवीन जीवन दिलं आहे साईबाबा. आता आम्ही आयुष्यभर तुमची भक्ती करणार. बंटूची आई, ही उदी 7 दिवसापर्यंत बंटूच्या छातीवर लावत राहा. देवाची इच्छा असेल तर एका आठवड्याच्या आत बंटू एकदम स्वस्थ होईल. घे. सबका मालिक एक. खोट, पूर्णपणे खोट, एकदम खोट.
छातीवर हात ठेवल्याने हा दम्यासारखा आजार कधी ठीक झालाय जो बंटूचा होईल? पण बंटूचा दमा तर बरा झाला द्वारकानाथजी. सगळं पाखंड आहे वैद्यबुवा, पाखंड. काही दिवसांपूर्वी झालेल्या आपल्या बदनामीपासून वाचण्यासाठी हे ढोंग केलं आहे साईनाथने. जर तो आपला हात ठेवून कुणाचाही आजार दूर करू शकतो तर शिर्डीच्या लोकांना एका नंतर एक अशा प्रकारे मरू दिला असतं. तो सगळ्यांच्या डोळ्यात धुळफेक करतो आहे वैद्यबुवा. तर मग तुला आणि तुझ्या देवाला लोकांच्या डोळ्यात धुळफेक का करता येत नाही? हे जेव्हा लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत असतील तेव्हा लोक डोळे बंद करून घेत असतील. गप्पा बसा मूर्खानो, गप्पा बसा, नाहीतर मी टाकेन तुमच्या दोघांच्या तोंडामध्ये धूळ. समजला? बडबड बडबड बडबड. प्रणाम साईबाबा. हो प्रणाम. साईनाथ, आमच्या मनात एक गोष्ट आहे. एक शंका आहे साईबाबा. आपण म्हणाला होतात की मालेगाववरून एक वादळ येणार आहे शिर्डीमध्ये. मालेगावाहून तर आला बंटू, ज्याला तुम्ही बरं करून पाठवून दिलं. आम्हाला हे माहीत करून घ्यायचं आहे की तो मुलगा बंटू वादळ होता का? आणि जर तो वादळ होता तर त्याने काय केले? कुणाचं काय नुकसान केलं त्या वादळाने? हो, तर ते वादळ तुम्ही स्वतःवर घेतले आहे. बंटूला जो दम्याचा आजार होता तो आपण? नाही साईबाबा, तुम्ही काही बोलू नका. तुम्हाला त्रास होतोय. मला त्रास होतोय श्यामा, पण बंटू आणि त्याच्या आई वडिलांना तर त्रास नाही होत आहे ना. हे सगळं काय आहे साईबाबा? सगळ्या जगभराचे दुःख आणि आजार स्वतःवर घेणार का आपण? श्यामा, लोकांचा देवावर जो विश्वास आहे तो कमी नाही होऊ देणार मी. देवाने मला पाठवले का आहे? लोकांना मार्गदर्शन करायलाच ना. लोकांची दुःखे दूर करण्यासाठीच ना. तुम्हीच आम्हाला सांगता की शरीर नाशवंत आहे. जर तुम्ही दुसऱ्यांना बरे करण्यासाठी त्यांचे आजार, त्यांची दुःखे स्वतःवर घ्याल तर तुमच्या शरीराचे काय होईल साईबाबा? शरीर तर मातीचे आहे श्यामा, मातीतच मिसळणार. नाही साईनाथ, असे अशुभ बोलू नका. ह्या जगाला आपली खूप गरज आहे. नाही साईबाबा, आता आम्ही कुणा आजारी माणसाला तुमच्या जवळ नाही येऊ देणार. का? मला मरू नाही देणार का? अरे वेड्या श्यामा, मृत्यूला कोणी थांबवू शकतं का? हे कसे होऊ शकते? बंटूची छाती तर बिलकुल साफ आहे. हा तर चमत्कार झाला दादा, चमत्कार झाला. हा चमत्कार नाहीये, ही साईबाबांची कृपा आहे राजाराम. भाऊजी, त्यांनी ही उदी बंटूच्या छातीला लावली आणि आपला हात ठेवला, बस. आणि मी पूर्णपणे ठीक झालो काका. हो बेटा, मला जर कोणी दुसरं म्हणालं असतं वहिनी तर मी कधीच विश्वास ठेवला नसता. पण बंटूला मी स्वतः तपासलं होतं. मला माहिती आहे याची परिस्थिती काय होती. आणि आता तर मला साईबाबांच्या दर्शनाला जावं लागेल. हो,
जावं लागेल. यास्मिन, रडून स्वतःच्या जीवाला का त्रास करून घेतेस? आपल्या नशिबात जे लिहिलं आहे तेच तर होणार. तर काय आपल्या नशिबात बाळ नाहीये? आपण असे कोणते पाप केले आहे रतनजी की ज्याची शिक्षा देव आपल्याला देतोय? देवाने शकुंतलेची कूस उजवली, पण माझी कूस अजूनपर्यंत तर रिकामी आहे ना रतनजी. माहिती नाही का, आजपर्यंत मला मूल नसल्याचं दुःख कधीच झालं नव्हतं, पण शकुंतला आता आई होणार आहे आणि मी नाही. हे सत्य मला आता सहन होत नाहीये रतनजी. टोचायला लागला आहे मला. शांत हो यास्मिन. नशिबात लिहिलेले कोण मिटू शकतो? शकू, नाही. शकू, तू हे काय करते आहेस? नाही. तुझ्या पोटात आपलं मूल वाढतंय, त्याला काही झालं तर? मला नकोय, मूल नकोय. काय झालं आहे तुला? शुद्धीवर तर आहेस ना? आपण कधीपासून आपल्या बाळाची वाट बघतोय. यास्मिन ताई आणि रतन दादा आपल्या आधीपासून मुलाची वाट पाहत आहे. नकोय मला हे मूल. हा कसला अन्याय आहे देवाचा, ज्यांनी आपल्याला आसरा दिला, राहायला घर दिलं, प्रेम दिलं, ममता दिली, सन्मान दिला, सगळी सुख दिली. त्यांच्या जोडीत देवाने संतान सुख का नाही दिलं? का नाही दिलं? त्यांनी आपल्याला आपली मुलं मानले आणि देवाने त्यांनाच मूल नाही दिलं. का का नाही दिले? नाही, जोपर्यंत यास्मिन ताई आणि देवता स्वरूप रतन दादांना मूल होत नाही, मला मूल नकोय, नकोय, नकोय मूल. मला नकोय मुली. नाही ताई, हे पाप नको करू. मी आई नाही होऊ शकले याचं दुःख मला जरूर आहे, पण मी तुझ्यावर जळत नाही ग बेटी. एक आई कधीही आपल्या मुलीवर जळू शकेल का? नाही. तू आई होणार आहेस ह्याचा मला आनंद आहे, खूप जास्त आनंद आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव. तू खरंच वेडी आहेस, म्हणूनच तू मला खूप आवडतेस, हो ना रतनजी? हो. आता हे रडणं बंद कर, नाहीतर आमचा नाटू नेहमी रडत राहील. अरे दगडू, जीवन बुट्टीला नीट कालव. वैद्यबुवा, वैद्यबुवा, आपण लगेच माझ्यासोबत चला. अरे माधवराव, काय झाले? सगळे ठीक तर आहे ना? उत्तमच उत्तम आहे वैद्यबुवा. याच्यावर साक्षात
भगवान साई बाबांची कृपा आहे ना. थोडी कृपा आमच्यावरही दाखवा ना. गप्पा बसा मूर्खानो. वैद्यबुवा, साईबाबांची तब्येत ठीक नाहीये. ऐकलं का वैद्यबुवा तुम्ही? जो दुसऱ्यांचे आजार ठीक करत होता, आज त्याचीच तब्येत खराब झाली आहे. वैद्यबुवा, तुम्ही येताय की नाही? अरे माधवराव, चिंता करू नका, मी चला, येतो तुम्ही लवकर चला. आहे. क्रोध तब्येतीला चांगला नसतो. हा. आलो लगेच. अरे कुठे चाललात वैद्यबुवा? हीच संधी आहे. त्या साईसाठी कसाई बनून जा. औषधाच्या बहाण्याने त्याला विष द्या, ज्यामुळे साई बाबा शिर्डीतूनच नाही तर जीवनातूनच निघून जाईल. असंच करणार ना? नक्कीच मी येतो. या वैद्यबुवा, या. श्यामा, वैद्यबुवाला का त्रास दिलास? तुमचा त्रास दूर करण्यासाठी. वैद्यबुवा, तुम्ही बघा ना. अरे दगडू, धोंडू, या वैद्यबुवांच्या झोळीत औषध आहे की विष? सबका मालिक एक है. सबका मालिक एक है. वैद्यबुवा, साईनाथ ठीक आहेत ना? हो हो, मी औषध देतो. औषध नक्की द्या वैद्यबुवा. त्याच्यासोबत दुवा पण द्या. मला कोणाचा शाप नको आहे वैद्यबुवा. माधवराव, बोला वैद्यबुवा. प्रत्येक तासाला पाण्यात मिसळून एक एक चमच द्या. समजलं का? विसरू नका. हो. चला चला. द्वारिकानाथ देवांना माझा प्रणाम सांगा वैद्यबुवा. साईनाथ, औषध. बाबा, बाबा, औषध. अरे दगडू धोंडू, ते औषध घेताच साई बाबा. वैद्यबुवा, काय झालं? आपण जरा चिंतेत दिसताय. लक्ष्मीची आई साईबाबा आजारी आहेत. हो, ऐकलंस का तू? साईबाबा आजारी आहेत. तुम्ही का तुमचे डोळे बंद करून बसला आहात वैद्यबुवा? डोळे तर आता नेहमीसाठी तो मिटणार आहे, साई बाबा, ज्याचा श्वास खूप लवकर त्याच्या शरीराला निर्जीव सोडून ना जाणे कुठे निघून जाणार आहे. आपल्या चेहऱ्यावरून असे वाटते आहे की आपल्याला पश्चाताप होतो आहे वैद्यबुवा. असं तर नाहीये ना की आपण औषधाऐवजी तुम्ही विष देऊन आलात त्या साईबाबाला? द्वारिकानाथजी, माझ्या सोबत एक विचित्र घटना घडली आहे. मी जेव्हा साईबाबांची नाडी परीक्षा करत होतो तेव्हा मला त्याच्या शरीरातून एक सारखा आवाज ऐकू येत होता. सबका मालिक एक, सबका मालिक एक. हो, सबका मालिक एक.
तुम्ही पण ऐकलेत? राम राम राम. असं आहे वैद्यबुवा. तर मग आपण सगळे पण लवकरच ऐकू. राम नाम सत्य आहे. राम नाम सत्य आहे. बाबा 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 मला जास्त त्रास होतोय. मला आरामाची गरज आहे. तुमची तब्येत जास्त खराब झाली आहे. बाबा साईबाबा तुम्ही बसून घ्या. थोडं झोपून बघा. तुम्हाला आरामाची गरज आहे. बसून घ्या. हा माळसापती, तू बरोबर बोलत आहेस. आता खरेच मला आरामाची गरज आहे. खूप थकलो आहे मी. या जगाच्या दुःखांनी, या पीडेनी, वेदनांनी. जी कोण तो आहे ते माझा दुसऱ्यांची दुःख दूर करता करता माझं दुःख वाढलं आहे. बस मी या शरीराचा त्याग करू इच्छितो. नाही साईनाथ, आपण असे नाही करू शकत. 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 अर्जुनाच्या रथाची गोष्ट लक्षात आहे ना महासापती? आता हा रथी या रथावर स्वार होऊ इच्छित नाही महासापती. आमचा पण विचार करा साईनाथ. आम्हाला कोणाच्या आश्रयावर सोडून जाणार? आमच्यावर माया कोण करणार? कोण दुखितांचे दुःख दूर करणार? माझी समाधी. महासपती, मी नसेन, परंतु जोही माझ्या समाधीवर शरणागत बनून येईल त्याची दुःख दूर होऊन जातील. मी माझ्या भक्तांसाठी नेहमी जिवंत असेन महासपती. नाही महासपती, तुझ्या चेहऱ्यावर ही उदासी चांगली नाही दिसत. तू तर ज्ञानी आहेस महासपती. माझी दशा जाणून आहेस. या शरीराने लोकांची पीडा, दुःख, त्रास इतके भोगले आहेत की आता हे उत्तर देऊ लागले आहे. त्यामुळे मी समाधी घेणे खूप गरजेचे आहे. मी माझे प्राण परमेश्वराला अर्पण करत आहे. नाही साईनाथ, नाही. थांबा, मी लगेच माधवराव आणि बाईजाबाईला बोलून आणतो. नाही माळसापती, नाही. तू कुठंच नाही जाणार आहेस. ही माझी आज्ञा आहे. मला
नात्याच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. त्यामुळेच तर मी माझे प्राण परमेश्वराला अर्पण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्रीची निवड केली आहे. महासपती, 3 दिवसांपर्यंत माझ्या या शरीराची रक्षा कर. देवाची इच्छा असेल तर कदाचित मी 3 दिवसानंतर परत येईन. नाही परत आलो तर तू 3 दिवसानंतर त्या कोनाड्यात माझी समाधी बनव आणि त्यावर 2 झेंडे लाव. साईनाथ, साईनाथ, नाही नाही नाही. लक्षात ठेव, 3 दिवस. साईबाबा, 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 साईबाबा.